पती परमेश्वर मानून त्याच्या सुखासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या अनेक कहाण्या आपण ऐकल्या असतील। पण सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील पोंधवडी येथील रुपाली संजय साळवे यांनी जो त्याग केला आहे तो थक्क करणारा आहे। पतीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यानंतर माहेरच्या आणि सासरच्या लोकांचा कडवा विरोध पत्करून रुपाली यांनी स्वतःची किडनी पतीला दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि त्यांना नवजीवन दिलं। पोंधवडी येथील संजय साळवे वय 34 हे स्वतःचा टेम्पो चालवून पत्नी रुपाली आणि 3 मुले व एका मुलीचा संसार चालवत होते। दरम्यान ते आजारी पडले आणि डॉक्टरांनी त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं निदान केलं। कुटुंबावर जणू आभाळ कोसळलं। संजय साळवे यांच्यावर करमाळा येथे डायलिसिस सुरू झालं। पतीला वाचवण्यासाठी रुपाली यांनी 4 लहान मुलांना दीराच्या घरी सोपवलं आणि वर्षभर अविरत प्रयत्न सुरू ठेवले। अखेरीस त्यांनी स्वतःची किडनी पतीला देण्याचा निश्चय केला। हा निर्णय ऐकून सासरच्या आणि माहेरच्या लोकांनी त्यांना वेडं ठरवलं। तू असे वेड्यासारखा निर्णय घेऊ नकोस, तुझ्या लेकरा बाळांचा विचार कर असा सल्ला दिला। एवढेच नव्हे तर तुझा किडनी देण्याचाच निर्णय असेल तर तू आमच्यासाठी आजपासून मेली, आमचा आणि तुझा कायमचा संबंध संपला असे कठोर शब्द त्यांना ऐकवले। सर्वांचा विरोध झुगारून त्यांनी पतीला किडनी दिली। आज साळवे दाम्पत्य सुखरूपपणे आपले जीवन जगत आहे।